हाय नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार एक हत्ती दादाची गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे हत्तीला शिकवला धडा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर एका जंगलात एक प्रचंड वडाचे झाडे होते. त्या झाडांवर अनेक पक्षी राहत होते. त्या पक्ष्यांमध्ये एका चिमणीचाही समावेश होता. चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती. त्या अंड्यातून लवकरच त्यांची पिल्ले जन्माला येणार होती. एके दिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला. त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला. ती फांदी कडकड मोडली. चिमणीचे घरटे खाली पडले आणि सगळी अंडी फुटून गेली. चिमणी मदतीसाठी सुतार पक्ष्याकडे गेले. सुतार पक्ष्याने त्यांना म्हणाला की त्याचे मित्र बेडूक आणि माशी त्यांना मदत करू शकतील. ते सगळे एकत्र भेटले आणि त्यांनी हत्तीला धडा शिकवण्याचे ठरवले. हत्ती दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने चालला होता. एवढ्यात माशी गुणगुणत हत्तीच्या कानात शिरली आणि सुतार पक्ष्याने हत्तीच्या डोळ्यावर आपली अणकुचीदार चोच मारली. हत्ती दुःखाने कळवळला. चेहऱ्यावर पाणी मारावे असे त्याला वाटू लागले. डोळे बंद अवस्थेत हत्ती पाणी शोधण्याचा विचार करू लागला. एवढ्यात त्याने बेडकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती गेला आणि चिखलात पडला. हत्ती जोरजोरात कळवळला, कृपा करून मला मदत करा. काय मी चुकीचे केले आहे? मला ही कशाची शिक्षा मिळत आहे? बेडकाने हत्तीला चिमणीची अंडी फोडल्याची आठवण करून दिली. हत्तीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. हत्तीने सगळ्यांची क्षमा मागितली. पुन्हा कधीही असे करणार नाही असे आश्वासन दिले. तर मित्रांनो, अशी आहे आपल्या हत्तीची गोष्ट. जर तुम्हाला अशा गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील.